नागपूर शहरची हद्द ही मोठ्या प्रमाणात आहे, लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, घनदाट लोकवस्ती आहे. त्यामुळे थोडा पंचनामा करायला वेळ लागू शकतो. पण तरीसुद्धा आम्ही जितक्या लवकरात लवकर 4 ते 5 दिवसात हे सदर पंचनामे आम्ही कंप्लीट करू आणि त्यानंतर मदत देण्याची प्रक्रिया आम्ही कंप्लीट. जिथे नुकसान असेल आणि शासनाच्या निकषामध्ये समजा बसत असेल तर अशा व्यक्तींना आम्ही मदत देऊ. जो परवाच्या दिवशी जो आलेला पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, तर जवळपास शहरात 70 mm आसपास पाऊस पडलेला आहे महानगर हद्दीत. तर त्याबाबतचं सर्वेक्षण आम्ही स्वतः संपूर्ण शहरभर केलेलं आहे, प्राथमिक सर्वेक्षण केलेलं आहे. त्यानंतर शहरात किती घरांचं नुकसान झालेलं आहे याबाबतची प्राथमिक माहिती महानगरपालिकेकडून घेतलेली आहे. महानगरपालिकेमध्ये झोननिहाय नुकसानग्रस्ताची जे क्षतिग्रस्त झालेले आहे घरं याबाबतची माहिती आम्ही झोननिहाय महानगरपालिकेकडून केलेली आहे. आणि आता तशा प्रकारचा माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या स्वाक्षरीच्या आदेशासह सर्वेकरता आम्ही आदेश केले आहे. त्याच्यामध्ये आमचे तलाठी, मंडळाधिकारी, नायब तहसीलदार आणि महानगरपालिकेचे टॅक्स कलेक्टर इत्यादींचा समावेश करून आम्ही ते आदेश केलेला आहे. आणि झोननिहाय, एरियानिहाय आदेश केलेले आहे. आणि आता प्रत्यक्ष क्षतिग्रस्त घरांच्या पंचनाम्याची सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे. आमच्या टीम सर्व घटनास्थळी पोहोचलेले आहे. जिथं खरोखर नुकसान झालेलं आहे, ज्या घरामध्ये पाणी घुसून अन्नधान्य किंवा कपडे किंवा धान्य वाहून गेलेलं आहे, अशा लोकांना आम्ही मदत करणार आहे आणि पंचनाम्याअंती सदर मदत ही केली जाईल.